पाटील कुटुंब गावात खूप मानाचं होतं. घरात होते आई, वडील, मुलगा रोहन आणि त्याची लाडकी बहीण सोनाली. सोनाली घरात सगळ्यात लाडकी होती. तिचं म्हणणं म्हणजे घरात अंतिम निर्णय. रोहनचं लग्न ठरलं. मुलगी होती माधुरी, शांत, साधी आणि सुस्वभावी. घरात सगळ्यांना ती पहिल्याच भेटीत आवडली. पण एक व्यक्ती सोडून, ती म्हणजे सोनाली. तिला माधुरी अजिबात आवडली नाही. तिच्या मनात एक विचित्र भावना होती. माझा भाऊ आता माझा राहणार नाही. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. माधुरी घरात आली. पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं. माधुरी प्रत्येकाशी प्रेमाने वागत होती. आईची सेवा, घरकाम सगळं ती मनापासून करत होती. पण सोनाली मात्र दूरच राहायची. ती नेहमी माधुरीकडे तिरक्या नजरेने बघायची. एक दिवस माधुरी तिच्याकडे गेली. ताई, काही मदत करू का? सोनालीने सरळ उत्तर दिलं, मला तुझी मदत नको आहे. माधुरी थोडी दुखावली, पण ती शांत राहिली. एक दिवस घरात पाहुणे आले होते. माधुरीने सगळ्यांसाठी छान जेवण बनवलं. पाहुणे खूप खुश झाले. वाह, खूप छान जेवण आहे. सगळं तिचं कौतुक करत होते. तेवढ्यात सोनाली म्हणाली, अरे, हे काही मोठं नाही. यात काय विशेष आहे? सगळे थोडे शांत झाले. माधुरीच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात वेदना. दिवस जात होते. सोनालीचा राग वाढत होता. तिला वाटायचं, आई बाबा आणि भाऊ आता फक्त माधुरीकडेच लक्ष देतात. ती लहान लहान गोष्टीवरून माधुरीला टोमणे मारू लागली. तुला काहीच येत नाही. तू आमच्या घरासाठी योग्य नाहीस. माधुरी सगळं शांतपणे सहन करत होती. ती कधीच उत्तर देत नव्हती. एक दिवस रात्री माधुरी एकटी बसून रडत होती. रोहनने पाहिलं. तो विचारतो, काय झालं? माधुरी हसत म्हणाली, काही नाही. पण रोहनला सगळं कळलं होतं. त्याने सोनालीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सोनाली ऐकायला तयार नव्हती. त्या घरात रोज तणाव वाढत होता. पण अजून एक मोठी घटना घडायची बाकी होती, जी सगळं बदलून टाकणार होती. एक अशी घटना ज्यात सोनालीला समजणार होतं, भावजय म्हणजे शत्रू नाही तर कुटुंबाचा आधार असते. घरातल्या वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला होता. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत होतं, पण आतमध्ये तणाव वाढत चालला होता. आणि त्या तणावाचं मुख्य कारण होती सोनाली. सोनाली आता प्रत्येक छोट्या गोष्टीत माधुरीला कमी लेखवायची, दाखवण्याचा प्रयत्न करू लागली होती. एक दिवस सकाळी माधुरी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. आई बाहेर बसली होती. सोनाली आत आली आणि म्हणाली, इतका वेळ का लागतोय? साधा नाश्ता आहे, काही मोठं काम नाही. माधुरी शांतपणे म्हणाली, आता होतंय ताई. सोनाली लगेच टोमणा मारते. तुला काहीच नीट येत नाही. माझ्या आईला किती त्रास होतोय तुझ्यामुळे. हे ऐकून आई काही बोलणार होती, पण ती गप्प बसली. माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही. एक दिवस घरात नातेवाईक आले होते. सगळे बसून गप्पा मारत होते. कोणीतरी विचारलं, माधुरी कशी आहे? आई उत्तर देणार देणार इतक्यात सोनाली बोलली, अजून शिकते आहे. आमच्यासारखं घर चालवणं सोपं नसतं. सगळे हसले, पण त्या हसण्यात माधुरीचा अपमान लपला होता. माधुरीने खाली मान घातली. रोहनला हे सगळं सहन होत नव्हतं. तो सोनालीला बाजूला घेऊन गेला. तू असं का वागतेस? सोनाली चिडून म्हणाली, कारण मला ती आवडत नाही आणि मी हे लपवणार नाही. रोहनला राग आला. ती माझी बायको आहे. तिला आधार देणं आदर देणं तुझं कर्तव्य आहे. सोनाली लगेच म्हणाली, आणि मी तुझी बहीण आहे. माझं काहीच महत्त्व नाही का आता? हा प्रश्न ऐकून रोहन शांत झाला. त्याला समजलं होतं, ही फक्त रागाची गोष्ट नाही, ही मत्सराची भावना आहे. त्या रात्री माधुरी एकटी बसून होती. आई तिच्या जवळ आली. बाळ, सोनालीचं मन अजून तयार नाही. तू थोडं समजून घे. माधुरीने हळूच विचारलं, मी काय चूक करते आहे? आई काही बोलू शकली नाही, कारण तिला माहीत होतं, चूक माधुरीची नव्हती. एक दिवस घरात सगळे बाहेर गेले होते. आई आणि वडील गावातल्या कार्यक्रमाला गेले होते. रोहन कामासाठी शहरात गेला होता.
घरात फक्त 2च लोक होते, सोनाली आणि माधुरी. सोनाली हॉलमध्ये बसली होती. माधुरी स्वयंपाकघरात काम करत होती. अचानक सोनालीने जोरात आवाज दिला, "ए माधुरी, इथे ये." माधुरी लगेच आली. "काय झालं ताई?" सोनाली रागाने म्हणाली, "तू माझ्या खोलीत का गेलीस?" माधुरी घाबरली. "मी? नाही गेले." सोनाली ओरडली, "खोटं बोलतेस. माझं सामान हलवलं आहेस." माधुरीचं मन घाबरलं. "मी खरंच काही केलं नाही." सोनालीने तिच्यावर आरोप करत राहिली. शेवटी रागाच्या भरात ती म्हणाली, "तुला या घरात राहायचा काही हक्क नाही." हे ऐकून माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. वाद वाढत गेला आणि अचानक सोनालीने रागात माधुरीला ढकललं. माधुरी खाली पडली. तिच्या हाताला जोरात लागलं. क्षणभर सगळं शांत झालं. दोघींनाही धक्का बसला. माधुरी वेदनेने रडत होती. सोनाली घाबरली. मी मी असं करायचं नव्हतं, पण आता उशीर झाला होता." त्या घटनेनंतर घरात काही क्षण भयानक शांतता पसरली होती. घरात माधुरी खोलीत खाली पडलेली आणि हात धरून वेदनेने रडत होती. सोनाली तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता आता, फक्त भीती आणि पश्चाताप होता. "माधुरी, मी मी असं करायचं नव्हतं." पण माधुरी काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज नव्हता. तेवढ्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला. आकाशात विजा चमकत होत्या. घरात वातावरण आधीच ताणलेलं आणि आता हा पाऊस. सोनाली घाबरली. तिने माधुरीला उठवण्याचा प्रयत्न केला. "चल उठ, मी औषध आणते." पण माधुरीला उठता येत नव्हतं. तिच्या हाताला चांगलाच मार लागला होता. सोनालीच्या मनात अपराधाची भावना वाढत होती. तेवढ्यात फोन वाजला. सोनालीने फोन उचलला. समोरून आवाज आला, "रोहनचा अपघात झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे." हे ऐकताच सोनालीच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. "भाऊ!" तिच्या डोळ्यासमोर अंधार आला. सोनाली रडायला लागली. "हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी देवाला कधीच चांगलं नाही मागितलं नाही." ती पूर्णपणे तुटली होती. पण त्या क्षणी माधुरीने स्वतःचा त्रास विसरला. ती वेदना सहन करत उठली. "सोनाली, रडू नको. आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ." सोनाली थक्क झाली. जिला तिने काही वेळापूर्वी ढकललं, तीच आज तिची साथ देत होती. जोरात पाऊस वाढत होता. रस्ते पाण्याने भरले होते. घरात गाडी नव्हती. सोनाली घाबरून म्हणाली, "आता आपण कसं जाऊ?" माधुरीने ठाम आवाजात सांगितलं, "आपण जायलाच हवं." त्या दोघींनी बाहेर पडली. पावसात भिजत, अडखळत त्या रस्त्यावर चालत होत्या. शेवटी त्यांना एक ऑटो मिळाला. त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. रोहन ऑपरेशन थिएटरमध्ये होता. डॉक्टर बाहेर आले. "स्थिती गंभीर आहे, पण आम्ही प्रयत्न करत आहोत." हे ऐकून सोनाली पूर्णपणे कोसळली. ती जमिनीवर बसून रडायला लागली. "माझ्या भावाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही." माधुरी तिच्या जवळ बसली. तिने तिचा हात धरला. "सोनाली, धीर धर." सोनाली रडत म्हणाली, "मी तुझ्याशी इतकं वाईट वागले, तुला दुखावलं आणि आज तूच माझ्यासोबत उभी आहेस." माधुरीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती शांतपणे म्हणाली, "तू माझी नणद आहेस. तू माझ्या नवऱ्याची बहीण आहेस. तू माझ्यासाठी परकी नाहीस." हे ऐकून सोनाली पूर्णपणे तुटली. ती माधुरीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली. त्या क्षणी सोनालीला समजलं, ती किती चुकीची होती. जिला ती शत्रू समजत होती, तीच तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी साथ होती. काही तास गेले. दोघीही बाहेर बसून होत्या. प्रत्येक सेकंद जड वाटत होता. शेवटी डॉक्टर बाहेर आले. दोघींचं हृदय जोरात धडधडत होतं. डॉक्टर म्हणाले, "ऑपरेशन यशस्वी झालं आहे. आता धोका टळला आहे." हे ऐकून दोघींनी सुटकेचा निश्वास टाकला. सोनालीने देवाचे आभार मानले. सोनाली हळूहळू माधुरीकडे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मला माफ कर. मी तुला कधीच समजून घेतलं नाही." माधुरी हलकेच हसली. "सगळं विसरून जाऊया." सोनालीने तिला घट्ट मिठी मारली. त्या दिवसानंतर त्यांचं नातं पूर्णपणे बदललं. सोनाली आता तिला भावजय नाही तर ताई म्हणू लागली. हॉस्पिटलमध्ये काही दिवस गेले. रोहनची तब्येत आता सुधारत होती.
डॉक्टरांनी सांगितलं, आता काळजीची गरज नाही. काही दिवसात घरी जाऊ शकतो. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. आई-बाबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले होते. आईने सोनालीकडे पाहिलं. नेमकं काय झालं होतं? सोनाली काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यात अपराधाची भावना होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, चूक माझीच होती. सगळे तिच्याकडे पाहू लागले. सोनालीने सगळं खरं सांगितलं. माधुरीवर केलेले टोमणे, अपमान आणि त्या दिवशी ढकलल्याची घटना. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. आपणच चूक केली, आपण तिला कधीच समजून घेतलं नाही. सोनाली हळूहळू माधुरीजवळ आली. ती म्हणाली, आजपर्यंत मी तुला फक्त भावजय म्हणून बघितलं, पण आज मला समजलं, तू माझ्यासाठी त्याहूनही जास्त आहेस. ती रडत म्हणाली, तू माझी ताई आहेस. माधुरीच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने सोनालीला मिठी मारली. काही दिवसांनी रोहन घरी परतला. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. नात्यांमध्ये बदल झाला होता. रोहन हॉलमध्ये बसला होता. सोनाली त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, भाऊ, मला काही सांगायचं आहे. रोहन हसत म्हणाला, काय? सोनालीने माधुरीचा हात पकडला आणि म्हणाली, ही फक्त तुझी बायको नाही, ही आपल्या घराची ताकद आहे. रोहन थक्क झाला. त्याला विश्वास बसत नव्हता. ही तीच सोनाली आहे का? आता घरात सगळं बदललेलं होतं. सोनाली आणि माधुरी एकत्र काम करायच्या, हसत खेळत वेळ घालवायच्या, एकमेकींचा आधार बनल्या होत्या. आई सुद्धा म्हणायची, आता माझ्या दोन्ही मुली आहेत. त्या एका घटनेने सगळं बदललं. मत्सर संपला, गैरसमज दूर झाले आणि नात्यांमध्ये प्रेम निर्माण झालं. सोनालीला समजलं, भावजय म्हणजे स्पर्धा नाही, ती एक नातं आहे जे बहिणीपेक्षा कमी नसतं. कथेचा बोध. गैरसमज आणि अहंकार नात्यांना तोडतात, पण एक सत्य आणि एक योग्य वेळ सगळं पुन्हा जोडू शकते. कथेची एंडिंग लाईन. जिला ती कधीच स्वीकारत नव्हती, तीच आज तिच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनली होती.